येतील. पाहूया साहिलच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. 25 मिनिटं असतील 5 षटका हाताळण्यासाठी, याची नोंद करून घ्यायची. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला बॉल गोलंदाज तयार. स्टेप आउट होऊन फटका लाज जवाब. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर असतील छोट्या आणि एक धाव जी मात्र कंप्लीट झाली आहे. धावफलक ओपन झालंय. एक धाव धावफलकावरती. प्रवीणच्या माध्यमातून ही सिंगल 8 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 1 या आकड्यावरती पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. धावसंख्या धावफलकावरती 1. मुफीदजी सरोले आपल्याला ॲज अ स्कोरर, त्यांचा पण विशेष कौतुक करूया. कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह करायचा प्रयत्न, मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे सर्वांचे लाडके नू आम्हाला पाहायला मिळतील. मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी आहे. जिथे कमी तिथे नेहमी आम्ही या समीकरणाला जागणार आहे. हे फार महत्वाचं आहे मुफीद भाई. ज्याप्रमाणे तुम्ही आले म्हणून आमचे स्कोरर रिवाईव्ह झाले आणि मुनू भाई आले म्हणून आमचे अंपायर थोडेसे रिवाईव्ह झाले. हे फार महत्वाचं असतं. फार कमी ठिकाणी असं आम्हाला पाहायला मिळतं. म्हणजे वाहुलीकर जीवाला जीव देणारे आहेत आणि हे दिसतंय. चांगला चेंडू आहे, जबरदस्त बॉल. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. स्थगित धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 1 या आकड्यावरती. साहिलच्या माध्यमातून पहिलं षटक जबरदस्त पाहायला मिळतोय. वेग आणि त्या समवेत व्हेरिएशनचा वापर मैदानावरती केलं जात आहे. त्यावेळेस फक्त दिशा दाखवली. पॉइंट क्षेत्रामध्ये फिल्डर असतील. एक धाव कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या 2 या आकड्यावरती. लो स्कोरिंग एन्काउंटर देखील हाय व्होल्टेज होत असताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात, कारण हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या विजयाची हमी देऊ शकत नाही. कोई भी रन आपको जीत के हमी नहीं दे सकते. ये क्रिकेट हमेशा हम देखते हैं. पहले गेंद के ऊपर सिंगल, दूसरी और तीसरी गेंद डॉट, चौथी गेंद के ऊपर आई सिंगल. गेंदबाज तैयार फिर से एक बार. इस बार सिर्फ और सिर्फ दिशा दिखाई. पुश करो और खुश रहो. पॉइंट में फील्डर रहेंगे. जब तक गैदर करेंगे तब तक 1 रन मुकम्मल. 1 रन से स्कोर कार्ड में बढ़ोतरी. स्कोर कार्ड जाके पहुंचा है 3 रनों के ऊपर. 3 रन्स ऑन द बोर्ड. साहिल के माध्यम से पहले ओवर में बढ़िया गेंदबाजी का मुजाहरा हमें देखने को मिला. पावर प्ले में कैसी गेंदबाजी की जाती है तो ऐसी गेंदबाजी की जाती है. पहली गेंद सिंगल, फिर 2 डॉट. चौथी और पांचवी गेंद के ऊपर फिर से एक बार सिंगल आई. स्कोर कार्ड 3 रनों के ऊपर. शॉर्टर वन, हाफ पिच अनपनिश. गेंद को फेंक दिया स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर. एंड इज वेल, सो ऑल इज वेल. आखिरी गेंद के ऊपर 4 रनों के लिए बेहतरीन स्ट्रोक. 4 रन. So much. पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड 7 रनों के ऊपर बिना किसी विकेट के नुकसान पर. मानिवली पाड़ा संघ टीम प्रतीक 11 जय बजरंग मानिवली पाड़ा. विपक्ष विजय संघ अशी आपल्याला मॅच पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतीला पहिला सामना असेल याची नोंद करून घ्यायची आहे. धावफलक पुढे सरसावेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. 8 ऑन द बोर्ड. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळणार आहेत. आकाशचा पहिला बॉल. पहिल्या बॉल वरती 100 रन ऍड आणि यावेळेस फटका लाजवाब. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी डीप मध्ये फिल्डर होते, त्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचे प्रयत्न, मात्र अगदी गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप. बॉल सीमारेषा पलीकडे चौकार. त्यांचे विपक्ष आई एकवीरा आपटी.
संघाकडे देखील चांगली खेळाडू आहेत. यावेळेस देखील अगदी चांगला बॉल लॉंग ऑफच्या दिशेला, सिंगल कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र जाऊन पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. 13 ऑन द बोर्ड. 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार पुन्हा एकदा आकाश. ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. जोपर्यंत फील्ड करतील एक धाव कंप्लीट होईल. येस, लीग बायशी एकदा वाट आणि एका धावेने धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरसवत असताना धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 14 या आकड्यावरती. 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्कस जे मात्र अगदी आपल्याला पाहायला मिळेल. दुसरं फक्त दिशा दाखवली. पॉइंट क्षेत्रामध्ये फिल्डर असतील. एक धाव कंप्लीट. एका धावेने धावफलक. येस, एका धावेने धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरसवेल. धावसंख्या 14 या आकड्यावरती. प्रवीणच्या बॅट मधून सिंगल आली. पनामा कॅप प्रदान करणारे खेळाडू म्हणजे गणेश गायकवाड आणि रेड कॅप ऍडव्होकेट प्रवीण. गोलंदाज तयार पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रैक पर. ऑन साइड के ऊपर बढ़िया स्ट्रोक. स्क्वायर लेग को चीते हुए गेंद निकलती हुई बाउंड्री लाइन के बाहर. गेंदबाज ने दिया मौका. बल्लेबाज गणेश गायकवाड ने मारा बेहतरीन चौका. पहले ओवर में 7 है. इस ओवर में बड़े शॉट खेलने का प्रयास और सक्सेसफुल अटेम्प्ट भी देखने को मिला. चौके की मदद से स्कोर कार्ड में बढ़ोतरी. स्कोर कार्ड जाके पहुंचा 19 रनों के ऊपर. 19 ऑन द बोर्ड विदाउट अ लॉस ऑफ विकेट. एकता स्पोर्ट्स गुड सही टीम बढ़िया बल्लेबाजी करते हुए. गणेश गायकवाड़ का मैं तारीफ करना चाहूंगा जिस तरीके से वो बल्लेबाजी कर रहे हैं. इस बार फिर से एक बार बढ़िया स्ट्रोक. लॉन्ग ऑन में फील्डर रहेंगे. 1 रन कंप्लीट. 1 रन के ऊपर संतुष्ट रहना पड़ेगा. सीधे नॉन स्ट्राइकिंग इनके ऊपर गेंदबाज थे उनके हाथों में. थ्रो और कलेक्शन भी बढ़िया. 1 रन मुकम्मल और 1 रन की मदद से ओवर नंबर 2 की समाप्ति. 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड जाके पहुंचा है 20 रनों के ऊपर बिना किसी विकेट के नुकसान पर. चलो जल्द से जल्द स्पीड अप कीजिए, रिक्वेस्ट रहेगी. पहले ओवर की समाप्ति के बाद आए 7. दूसरे ओवर की समाप्ति के बाद आए 13. कुल मिलाकर 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड जाके पहुंचा है 20 रनों के ऊपर. 20 ऑन द बोर्ड. 20 रन स्कोर कार्ड के ऊपर दर्ज. इस ओवर का अगर लेखा जोखा देखा जाए तो पूरी तरीके से बैकफुट के ऊपर अब टीम देखने को मिलेगी. आई एक बार आपकी. दूसरी तरफ एकता स्पोर्ट्स गुड से टीम फ्रंट फुट के ऊपर देखने को मिल रही है क्योंकि मोमेंटम एकता स्पोर्ट्स गुड से के खेमे में जरूर है. तीसरे ओवर में गेंदबाज साहिल सेकंड स्पेल में हमें देखने को मिलेंगे. देखते किस तरीके से गेंदबाजी करते क्योंकि पहले ओवर में बढ़िया गेंदबाजी की. आखिरी ओवर जो दूसरा था उस दूसरे ओवर में लगभग 13 रन आए. अब फिर से एक बार कमबैक करना पड़ेगा और क्षमता है साहिल के अंदर और क्षमता को बाहर निकालना पड़ेगा और अच्छी तरीके से गेंदबाजी करनी पड़ेगी. लेकिन इस बार स्ट्रोक बढ़िया. गेंद निकलती हुई लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के बाहर. मिलेंगे रन 4 रनों के लिए. बेहतरीन चौका. चौकी की मदद से स्कोर कार्ड में बढ़ोतरी. स्कोर कार्ड जाके पहुंचा है 24 रनों के ऊपर. 24 ऑन द बोर्ड विदाउट अ लॉस ऑफ विकेट. गणेश गायकवाड़ के बल्ले से आता हुआ ये बेहतरीन 4 रनों के लिए चौका. चौके की मदद से स्कोर कार्ड में बढ़ोतरी. स्कोर कार्ड जाके पहुंचा है 24 रनों के ऊपर. साहिल के कंधों पर जिम्मेदारी इस तीसरे ओवर की. लेकिन पहली गेंद खासा हाफिज थी और हाफिज के ऊपर फिनिश करते हुए ये 4 रन बटोर है. स्कोर कार्ड में बढ़ोतरी. स्कोर कार्ड जाके पहुंचा है 24 रनों के ऊपर. गेंदबाज फिर से एक बार तैयार. साहिल सेकंड स्पेल में दूसरी गेंद लेकर तीसरे ओवर की शुरुआत. और पहली गेंद के ऊपर चौका आने के बाद देखते हैं किस तरीके से गेंदबाजी करते हैं. इस बार स्ट्रोक बढ़िया. डीप में फील्डर रहेंगे, बनेंगे दर्शक
और गेंद निकलती हुई बाउंड्री लाइन के बाहर, फील्डर के मस्तक पर दस्तक देती हुई सीधे 6 रन। डीजे मुफीद भाई, बहुत ही बढ़िया स्ट्रोक देखने को मिला। कहना चाहूंगा इतना है कि फील्डर बने दर्शक और दर्शक बने दीवाने, क्योंकि जिस तरीके से बढ़िया स्ट्रोक का एग्जीक्यूशन देखने को मिला, ऑन साइड में केवल और केवल प्रॉपर टाइमिंग। फुल टॉस गेंद जरूर थी, कीपर बीट, थर्ड मैन फाइन लेग बीट, गेंद निकलती हुई बाउंड्री लाइन के बाहर, लॉन्ग स्टॉप को क्लियर करते हुए नसीब के 4-4-4, ये था बेहतरीन चौका। तो बटोर लिए गए। पहले ओवर में कुल मिलाकर आए 7, दूसरे ओवर में आए 13। इस ओवर में अब तक 3 गेंदों के ऊपर 14 रन खर्च कर चुके हैं गेंदबाज साहिल। अब थोड़े से प्रेशर में जरूर रहेंगे। प्रेशर ऐसा सिचुएशन है, इंसान को जीरो से हीरो बना देते हैं। अच्छी गेंद, बढ़िया गेंदबाजी का मुजाहरा, बैटन पैड के बीच में से विकेट कीपर के दस्तानों में गेंद जाती हुई। ये गेंद थी डॉट डॉट बॉल हमें देखने को मिल रहा है। स्कोर कार्ड हमें देखने को मिल रहा है कुल मिलाकर 34 रनों के ऊपर। स्ट्रोक बढ़िया, हैमर करते हुए गेंद को पहुंचा दिया लॉन्ग अप बाउंड्री लाइन के बाहर। फील्डर बने दर्शक और दर्शक बने दीवाने। गेंद निकलती हुई बाउंड्री लाइन के बाहर। बाहोली ट्रॉफी A1 क्वालिटी का ब्रांडेड 6 रन। ट्रॉली बी रेडी, क्योंकि 3 ओवर की समाप्ति के बाद ड्रिंक्स ब्रेक रहेगा। मैनेजमेंट कमेटी को सूचना रहेगी, ड्रिंक्स ट्रॉली को आप रेडी करना है जल्द से जल्द। साहिल के माध्यम से ओवर नंबर 3, खासा महंगा ये ओवर देखने को मिल रहा है, क्योंकि 5 गेंदों में 20 रन अब तक खर्च कर चुके हैं, जिसमें 2 चौके 2 छक्के अब तक बल्लेबाज के बल्ले से आते हुए। रुको रुको, एक गेंद अभी भी शेष है, एक गेंद बाकी है, एक गेंद बाकी है। मैच बॉल आ चुका है, सो मैच बॉल का हम यूज करेंगे, लेकिन एक चीज का ध्यान में रखना है सभी ने कि सब गेंद गुम हो जाए, गेंद गीली हो जाए या फिर गेंद टूट जाए तो फिर नई गेंद दी जाएगी। चेंडू हरवला, फुटला, ओला झाला तर नवीन चेंडू देण्यात येईल, याची देखील सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे। इस बार स्ट्रोक बढ़िया, कवर की दिशा में बल्लेबाज गणेश गायकवाड़ के बल्ले से आता हुआ यह बेहतरीन चौका। गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज गणेश ने मारा बेहतरीन चौका। स्कोर कार्ड जाके पहुंचा है, कुल मिलाकर 44 रनों के ऊपर बिना किसी विकेट के नुकसान पर। 44 ऑन द बोर्ड विदाउट अ लॉस ऑफ विकेट। बघा, 1 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक असेल, आज आपल्याला 8 सामने कव्हर करायचे, सो वेळेच्या बाबतीमध्ये प्रत्येकाच्या माध्यमातून सहकार्याची अपेक्षा असेल याची नोंद करून घ्या।
थँक्यू सो मच. चला लवकरात लवकर स्पीडअप करायचं ही विनंती असेल, कारण आज आपल्याला 7+1 सेमीफायनल टोटल 8 सामने कव्हर करायचे, त्यामुळे वेळेच्या बाबतीमध्ये प्रत्येकाच्या माध्यमातून सहकार्याची अपेक्षा आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 44 या आकड्यावरती पाहायला मिळेल. पुढील मॅच विनिंग टीम वर्सेस प्रतीक 11 जय बजरंग क्रिकेट संघ मानिवली पाडा अशी आपल्याला पाहायला मिळेल. सो मॅच साठी रेडी राहायचंय. इस बार गेंद खराब देखने को मिली. व्हाइट बॉल, 100 रन आर. टीम की टोटल में स्कोर कार्ड में बढ़ोतरी. स्कोर कार्ड जाके पहुंचा है 45 रनों के ऊपर बिना किसी विकेट के नुकसान पर. स्ट्राइकिंग एंड के ऊपर बल्लेबाज एडवोकेट प्रवीण. नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर बल्लेबाज होशियार और होनहार गणेश गायकवाड़. ऑन साइड पे बढ़िया स्ट्रोक, फ्लिक अप द ब्रिस्ट. गेंद गिरी नो मैंस लैंड में. कुछ देर के लिए हवा में जरूर थी, तब ऐसे लग रहा था कि शायद फील्डर के हाथों में गेंद जाएगी, लेकिन नो मैंस लैंड में गेंद गिरी. एक टप्पा खाकर जब तक उठाएंगे तब तक ली गई है सिंगल. सिंगल की मदद से स्कोर कार्ड में बढ़ोतरी. स्कोर कार्ड जाके पहुंचा है 46 रनों के ऊपर. 46 ऑन द बोर्ड और 5 गेंदों का खेल शेष. ओवर नंबर 4 में सूरज के कंधों पर जिम्मेदारी इस ओवर की. इस बार लोअर फुल टॉस थी. बड़ा स्ट्रोक मारने का प्रयास पहले किया गया, लेकिन गेंद और बल्ले के बीच में संपर्क नहीं. डॉट बॉल की देवी समाप्ति. गणेश हंस रहे क्योंकि मालूम है ये ब्रेड एंड बटर बॉल की अपॉर्चुनिटी मेरे लिए थी. क्योंकि गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक, शॉर्टर वन के ऊपर बड़ा स्ट्रोक, और फुल टॉस गेंद को मैं कैसे चूक सकता हूं. डांसिंग डाउन द विकेट, स्टेप आउट होके बड़ा शॉट मारने का प्रयास. फिर से एक बार डॉट बॉल की देवी समाप्ति. स्कोर कार्ड देखने को मिल रहा है 46 रनों के ऊपर. सूरज ने कमबैक जरूर किया. पहली गेंद वाइड, उसके बाद सिंगल, उसके बाद 2 गेंदें दोनों ही डॉट. बल्लेबाज गणेश गायकवाड़ थोड़े से चल बिचल कर रहे हैं रनों के लिए. दौड़म दौड़ मैदान के अंदर उनके शुरू है, क्योंकि रन से कॉन्फिडेंट बढ़ता है और रन नहीं आ रहे. थोड़ा बहुत डामाडोल परिस्थिति में बल्लेबाजी करते हुए गणेश ऑन साइड पे मिड विकेट की दिशा में गेंद को टहलाया था. डीप में मिड विकेट में फील्डर भी थे, और जब तक मुकम्मल की गई सिंगल तब तक फील्ड भी हो चुकी थी. 1 रन मुकम्मल. स्कोर कार्ड में बढ़ोतरी. स्कोर कार्ड जाके पहुंचा है 47 रनों के ऊपर इस ओवर के, और 2 गेंदें शेष. गेंदबाज तैयार. फिर से एक बार डांसिंग डाउन द विकेट. कवर की दिशा में स्ट्रोक बढ़िया. डीप पिच कवर क्षेत्र में सचिन रहेंगे. 1 रन कंप्लीट और 1 रन की मदद से स्कोर कार्ड में बढ़ोतरी. स्कोर कार्ड जाके पहुंचा है 48 रनों के ऊपर. बल्लेबाज प्रवीण, एडवोकेट प्रवीण ने बढ़िया कवर की दिशा में ड्राइव किए और 1 रन कंप्लीट होते हुए स्कोर कार्ड में बढ़ोतरी. स्कोर कार्ड जाके पहुंचा है 48 रनों के ऊपर. आखिरी गेंद लेकर गेंदबाज सूरज इस चौथे ओवर की. बड़ा स्ट्रोक मारने का प्रयास अंपायर के पास अपील करते हुए बैटर गणेश गायकवाड़, लेकिन डॉट बॉल से ओवर नंबर 4 की समाप्ति. 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड जाके पहुंचा है 48 रनों के ऊपर. 12.00 का करंट रन रेट हमें देखने को मिल रहा है. इसी रन रेट से अगर चलते रहे तो प्रोजेक्टेड स्कोर 5 ओवर की समाप्ति के बाद 60 देखने को मिलेगा. चलो जल्द से जल्द स्पीड अप कीजिए. रिक्वेस्ट रहेगी टीम आपकी, वक्त बचाना बहुत ही ज्यादा जरूरी है. 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड जाके पहुंचा है 48 रनों के ऊपर विदाउट एनी लॉस, बिना किसी विकेट के नुकसान पर. 48 रन स्कोर कार्ड के ऊपर दर्ज. दूसरे राउंड का अभी शुरुआत होगी, जहां पर विनिंग टीम वर्सेस प्रतीक 11 जय बजरंग मानिवली पाड़ा. ये 2 टीमें पहली मैच में इन एक्शन में रहेगी, तो दूसरी मैच में फलीगांव वर्सेस नालिम भी, ऐसे 2 टीमें इन एक्शन में हमें देखने को मिलेगी. फुल टॉस गेंद ऑन साइड पर बड़ा स्ट्रोक मारने का प्रयास. गेंद हाथों में
और कैच लपकते हुए बढ़िया विकेट। जिस विकेट की जरूरत थी वो विकेट मैदान के अंदर 5वें ओवर में शुभम के माध्यम से ये बढ़िया गेंदबाजी। बल्लेबाज प्रवीण मैदान के बाहर जाते हुए विकेट नंबर पहली टीम एकता स्पोर्ट्स कोर्ट से टीम के लिए। प्रवीण मैदानाच्या बाहेर जातील, मात्र तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज अनिकेतला आपण पाहू शकतो। अनिकेत पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील। नॉन स्ट्रायकिंग एंड वरती गणेश गायकवाड जीजी आपल्याला पाहायला मिळत आहेत। दोघे बंधुराज अनिकेत आणि गणेश। फुल टॉस ऑन साइडला वळवलाय, डीप मध्ये असतील फिल्डर, मिस्टेक झाली आणि बॉल सीमारेषा पलीकडे। नो +4 नशिबाच्या या 5 धावा। पंचांची मागणी करण्यात आली आहे। बीमर फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू, येस फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू असेल। बीमर चेस साठी हा रिव्ह्यू घेण्यात आलाय। तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवण्यात आलाय। नो बॉल, नो +4 एकूण 5 नशिबाच्या धावा। धावफलकावर धावसंख्या 52 या आकड्यावरती। लॉंगॉनच्या दिशेला बॉल लॉंग द कार्पेट ट्रॅव्हल झाला, जोपर्यंत फील्ड करण्यात येईल। एका धावेने धावफलकावरती वाट। थोडंसं आपण करेक्शन करूया, 54 धावा धावफलकावरती आहेत। नो +4 एकूण 5 धावा ऍड होत्या। 48 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर, त्यानंतर 5 म्हणजे एकूण 53 आणि आता एक सिंगल 54 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील। मुफीद सरोले ॲज अ स्कोरर आपल्याला पाहायला मिळतील। आमचे जवळचे मित्र नू आम्हाला ॲज अ ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात। जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत, फार चांगली क्रिकेटर आहेत आणि मॅनेजमेंट कमिटीचा एक अगदी कंदा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे असे आमचे नू, जे आता ॲज अ स्कोरर आमचे मुफीद हे देखील पाहायला मिळत आहेत। ऑन साइडला फटका लाजवाब, डीप मध्ये फिल्डर फक्त बनतील दर्शक आणि बॉल निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर। A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार। धावसंख्या 60 या आकड्यावरती। षटकामधील अजून देखील 3 चेंडूंचा काही शिल्लक आहे, त्यामुळे अजून देखील धावा बनू शकतात। एखादा मोठा फटका धावसंख्या 65+ जरूर जाईल। फुल टॉस ऑन साइडला वळवलाय, मात्र फाईन लेग थर्डमॅनचे फिल्डर जोपर्यंत इथे येतील बॉलची गॅदर करतील तोपर्यंत विकेटचं पतन झालं। मात्र कुठला फलंदाज बाद आहे नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पाहणं महत्वाचं आहे। येस चेक करूया आपण, चेक केलं जाईल नेमका कुठला फलंदाज बाद आहेत, गणेश बाद आहेत की अनिकेत बाद आहेत।
Sir, on field decision, Ganesh out. So yes, on field decision. On field डिसिजन गणेश हे बाद झालेले आहेत. अजून देखील दोन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. फलंदाज गणेश यांची खेळी समाप्त. 61 ऑन द बोर्ड. नवीन बॅटर मैदानावरती नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतील. नितीन ऑन साइडला फटका लाजवाब. डीप मध्ये फिल्डर कॅचची शक्यता, मात्र बॉल सीमारेषा पलीकडे. फिल्डरच्या डोक्यावरून बॉल सीमा पार आल्या आल्या हा जबरदस्त टोला. फलंदाज अनिकेतच्या बॅट मधून षटकार. रयान भाई सिंधू यांची उपस्थिती, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. रयान भाई आपका तहे दिल से स्वागत. टॉस साठी बोलू शकत नाही कारण पुढील मॅच विनिंग टीम वर्सेस आहे. प्रतीक 11 जय बजरंग पानिवली पाडाशी. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. ऑन साइडला पुन्हा एकदा जबरदस्त टोला पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर फक्त बनतील दर्शक. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि अशा रीतीने 5 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 73 धावा. 73 विथ लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 73 धावा धावफलकावरती. प्रथमतः बॅटिंग करत असताना एकता स्पोर्ट्स घोडसई या संघाची आपल्याला पाहायला मिळते. तर 74 धावांचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. एकता स्पोर्ट्स घोडसई संघाच्या माध्यमातून टीम एकविरा क्रिकेट संघ आपटी या संघासमोर. रिक्वेस्ट आहे, चला लवकरात लवकर घोडसई संघ आपण फिल्डिंग सेट करून घ्यायची आहे आणि आपटी संघ सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानावरती पाठवायचे आहेत. करूया थोडंसं परिवर्तन. 5 षटकांमध्ये 74 धावा चेज केल्या जातील की डिफेंड केल्या जातील याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक वेलवेट व्हॉइस ऑफ भूपर डोंबिवलीचा गोड आवाज आणि नॉलेजेबल कॉमेंटेटर आमचे गुरुवर्य आदरणीय विनोदजी पाटील सर आणि त्यांच्या सुमधुर आवाज खेळाच्या पुढच्या सत्रामध्ये.
स्वागत आहे पुन्हा एकदा सगळ्यांचं या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. आणि या खेळामध्ये दडले तुमच्या आमच्या आनंदाचं सिक्रेट. अनिश्चिततेने भरलेला हा खेळ तुम्हा आम्हाला नेहमीच वाटतो ग्रेट. आणि याच खेळामुळे तुमची आमची नेहमीच होत असते भेट. स्वागत आहे वाव लिगर चषक 20-25 दिवस दुसरा, सामना क्रमांक 4. आई एकविरा आपटी वर्सेस एकता स्पोर्ट्स घोटसईमध्ये ही मॅच सुरू आहे. घोटसईने प्रथम बॅटिंग केली, 73 धावा केल्यात. आणि ही या स्पर्धेतील काल आणि आजच्या मॅचेसच्या जर कंपॅरिझन मध्ये बघितली तर सगळ्यात मोठी धावसंख्या 73. 74 धावा करायच्या आई एकविरा आपटी संघाला. लक्ष फार मोठे आहे, पण शेवटी हा खेळ अनिश्चिततेने भरलेला आहे. इथून ही धावसंख्या चेस करण्याचा प्रयत्न आपटीकडनं केला जाईल. कॉट बिहाइंडचा अपील, पण अंपायर सांगतात हा वाईड बॉल आहे. पडल्यानंतर खूप जास्त बाहेर निघतो हा चेंडू आणि वाईडच्या आधाराने अकाउंट मैदानावरती ओपन होतं, ते म्हणजे आई एकविरा क्रिकेट संघ आपटी. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं आई गावदेवी क्रिकेट संघ आपटीने सुपर 4 मध्ये जागा बनवली. काय जबरदस्त खेळ काल आपटी संघाचा राहिला. काल मनीष चमकला, त्याचबरोबर आपण बघितलं तर मनीषने स्वतःची मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी जनार्दनला दिली. आज चेंडू यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फील्ड त्या ठिकाणी आहेत. केवळ एक धाव्या दरम्यान मिळेल. 74 चेस करायचे. 74 एकेरी दुहेरी धावेने चेस होणार नाही, का तर पॉवर प्ले मध्ये धावा येणं फार गरजेचं आहे. पहिली 2 षटकं जर धावा आल्या तर मात्र इथून आपल्या संघाला हे लक्ष सोपं होऊ शकतं. पण पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर धावा कमी आल्या तर दबाव वाढत जाईल पुढच्या 3 ओव्हरमध्ये. बॉलिंग मार्कवर तयार. हा चेंडू आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न. सूरज आणि महेश हे 2 सलामीवीर मैदानावरती खेळत आहेत आणि दोघांकडनं अपेक्षा असेल एक धमाकेदार सुरुवात करणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने घोटसई संघाकडनं आपण गणेश आणि प्रवीणला खेळताना बघितलं, त्यानंतर आपण अनिकेतने जबरदस्त बॅटिंग केली. हा चेंडू ऑन साइडला गॅप मधून थेट सीमा पार येतो हा गगनभेदी षटकार. या षटकाच्या मदतीने असे षटकार आणखीन मारावे लागतील, निरंतर मारावे लागतील, तरच या मॅच मध्ये आपलं अस्तित्व टिकवता येईल. 74 करायचे आहेत. लक्ष मोठं जरूर आहे, पण असं म्हणतात की लहरों से डर कर नौका पार नहीं की जाती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. क्रिकेटच्या इतिहासात मोठमोठ्या धावसंख्येचा पाठलाग होताना आपण बघितलेला आहे, मग आंतरराष्ट्रीय क्रिकेट असू दे किंवा गल्ली क्रिकेट. हो, यावेळेस मात्र पॉइंटला जिथे नाही फिल्डर तिथून पाठवला चेंडू सीमा पार येतो हा चौकार. होता शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, भरपूर रूम मिळाला. ऑफसाईडच्या दिशेने हा पॉइंटच्या दिशेने पाठवलाय. धावा धावफलकावरती आपण बघतो एकूण झाले ती म्हणजे 13 धावा. पहिले षटक मार्गस्थ. हो, ऑन साइडला खेळायचं होतं. गुडलेंथ वरनं चेंडू उसळणारा वेगाने निघालाय मागे. चांगलं कमबॅक मैदानावरती करणचं होतंय. आतापर्यंत 5 चेंडू का ठोकल्यास सागर पवार याचकडून 500 रुपये देण्यात येतील. पहिले षटक संपलं. 19 धावा. ईट का जवाब पत्थर से टीट फॉर टॅट. जशास तसं उत्तर, ज्याला ठोशास ठोसा म्हणतात. आपटीने उत्तर दिले. हा चेंडू हवेत आहे स्क्वेअर लेगच्या वरून. डीप मध्ये फिल्डर नाहीये.
चेंडू चाललाय सीमा रेषेच्या दिशेने गेलाय बाहेर, येतोय आज चौकार. चौकाराने धावसंख्येला मिळतोय आकार. धावसंख्या जाऊन पोहोचले 23 च्या घरात. पहिलाच बॉल दुसऱ्या ओव्हरचा पाठवलाय सीमारेषे बाहेर. धावसंख्या धावफलकावरती 23. धावा केल्या 73. धावा कितीही करा, 73 करा, 100 करा, संरक्षण करावं लागेल. गोलंदाजी चांगली नसेल तर मग 100 धावाही कमी पडतात. कित्येकदा मी बघितलेले वाकणसारखा ताकदवर संघ बऱ्याचदा बॉलिंगमुळे मॅच गमावताना आम्ही बघितलेले कित्येक संघ आहे जे बॉलिंगमुळे मॅचेस. ओहो, ज्या ब्रेक थ्रूची गरज होती तो मिळून दिलाय प्रवीणने. पहिला जबरदस्त आघात केलाय. मैदानावरती फलंदाज बाद होतोय तो म्हणजे महेश. न्यू बॅटर मैदानावरती त्या ठिकाणी दाखल होतोय तिसऱ्या क्रमांकावरती छोटू. खरं नाव काय? शुभम. बघा किती चांगलं नाव आहे. पण बऱ्याचदा आई वडील सुंदर सुंदर नावं ठेवतात, पण नाक्यावरती बसलेले मित्र मात्र ते नाव बदलतात. कधी कधी घरातही छोटूच म्हणतात. ओ हो हो, व्हॉट अ शॉट. एकदम फ्लॅट सपाट पाठवलं थेट सीमापार षटकार. नाव या फटक्यावरनं त्याचं छोटू नसायला होतं. बघा छोटूचा फटका बघा, एकदम फ्लॅट. काय ताकद होती आणि झोकून दिलेला फटका. दोन बंधुराज मैदानावरती खेळतायत. सूरज आणि शुभमला आपण खेळताना बघतोय. धावा धावफलकावरती 29 धावा झाल्यात. काय जबरदस्त बॅटिंग. आपटी गाव. खरं तर या गावाने काल एक संघ त्यांचा निघालाय, आज देखील जबरदस्त कामगिरी करतात. बॉलिंग मध्ये खराब कामगिरी झालेली आहे, पण इथून बॅट्समन मात्र मॅच जिंकून देण्याचा प्रयत्न करतायत. आणि दुसरं षटक सुरू आहे. 9 चेंडू आतापर्यंत झालेत आणि 29 धावा कुठलेल्या आहेत. जबरदस्त कामगिरी आपण बघतायत या ठिकाणी. चोख प्रत्युत्तर. छोटूला थांबावं लागेल. 1-2 षटकार मारून चालणार नाही. मॅच घेऊन जावं लागेल, शेवटपर्यंत लढावं लागेल. हो, आणखीन एक समोर. हा देखील गेलाय. पहिल्या टप्प्यात सीमा पार छोटूच्या बॅट मधून येतो हा चौकार. चीअर लीडर्स नाहीत, पण आपल्याकडे एक जबरदस्त डान्सर आहे. आमच्याकडे रंगा नाचतो. रंगा बघितला असेल तुम्ही नाईटला. इकडे त्यांचं नाव माहिती नाही, पण काय जबरदस्त डान्स. बघा मुलं बघायला आल्यात. आज तो छुट्टी है भाई, देखो मजे ले लो. उधर क्रिकेट शुरू है मैदान पर, यहाँ पर एक बेहतरीन डांस. तर कुल स्कोर हो चुका है 33 रन. 33 धावा झाल्यात. टार्गेट आहे 74चं, म्हणजे अजूनही 41 धावा करायच्या. व्हॉट अ मॅच. मोठी टोटल आहे, पण इथून आपटी संघ हार मानणार नाही. छोटूने मात्र इरादा स्पष्ट केलाय. तुम्ही मारले, आम्ही सुद्धा मारणार. ओ हो हो, व्हॉट अ शॉट. गेलाय थेट सीमा रेषेच्या भरपूर लांब. जाताना देऊन गेला छोटू आणि आपटी संघाला 6 धावा.
छोटू मैदानावरती आला, नुसता आला नाही तर वादळ घेऊन आला, वादळ बनवून आलाय आणि इथे मात्र धोक्याची घंटा वाजवलेली आहे घोटसई संघासाठी या छोटूने. धावा 39. ओ बॅटची एज आहे, गेला चेंडू मागे, चांगलं क्षेत्ररक्षण शॉट थर्ड मॅनला. अशा प्रकारे हे षटक संपलंय आणि 2 षटका धावा धावफलकावरती 39. आणि या स्पर्धेमध्ये पॉवर प्ले मध्ये सर्वाधिक धावा कुटण्याचा रेकॉर्ड मात्र आता आपटीने केला. 39 धावा झाल्यात. टार्गेट आहे 74चं, म्हणजे अजूनही आपण जर बघितलं तर विजयासाठी इथून 35 धावांची गरज. 18 चेंडूत 35 करायचे आहेत. पहिल्या 12 मध्ये 39 आल्यात, पहिल्या ओव्हरमध्ये 19 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 20 आल्यात. मैदानावरती फलंदाज महेश बाद झाला आणि शुभम उर्फ छोटू मैदानावरती दाखल. फिल्डिंग लावून घ्या, वेळ जास्त घेऊ नका. टीम घोटसई तुम्हाला सूचना आहे. 18 चेंडू विजयासाठी हव्यात, 35 धावा. सामना बॅलन्स आहे, काही घडू शकतं. आपटीचे हे सगळे छोटे छोटे खेळाडू आनंद चेहऱ्यावरती ओसंडून वाहतोय, कारण हा खेळच भावनांची गुंतवणूक या खेळामध्ये भरपूर असते. सुख दुःखाने भरलेला खेळ कित्येकांच्या चेहऱ्यावरती आनंद आणतो, कित्येकांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणतो. आणि बघूया आता या मॅच मध्ये कुणाला रडावं लागेल, कुणाला हसायला मिळेल. 18 चेंडू मध्ये 35 करायचे आहेत. मॅच बॅलन्स आहे, काही घडू शकतं. घोटसई देखील सहजासहजी हार मानणारा संघ नाही. हा संघ देखील लढवाई आहे, झुंजार आहे. पण जोपर्यंत छोटू आणि सूरज हे 2 बंधू मैदानावरती, घोटसईची चिंता वाढत राहणार. दबाव स्पष्टपणे दिसतोय. चेंडू वाईड येतोय. धावसंख्या धावफलकावरती 40 झालेली आहे. विजयासाठी आता इथून मात्र करायचे आहेत 34. रिक्वायर्ड रेट 11.33 प्रति ओव्हर मागे या धावा करायच्या आहेत. कोण जिंकणार हा सामना? 73 धावा केल्यानंतर सगळ्यांना वाटलं असेल की मॅच आता वन साइडेड होते की काय, पण आई एकविरा आपटी संघ एकविरा मातेचा आशीर्वाद घेऊन मैदानावरती उतरलेला आहे. आणि इथून मात्र जबरदस्त पलटवार बघायला मिळतोय. वार पे पलटवार, ऍक्शन पे रिएक्शन. बॉलिंग मार्गवर तयार. ओ हवेत आहे फिल्डरच्या डोक्यावरून. क्या बात आहे, वा बाई वा. धावा मिळतील 6. छोटे मियाँ तो छोटे मियाँ, बड़े मियाँ भी. सुभान अल्लाह. 2 बंधुराज. आता सूरज, सूर्याचं नाव आहे सूरज. हा सूर्य मैदानावरती आशेची किरण घेऊन येतोय. धावसंख्या धावफलकावरती गरुड झेप घेते. 46 धावा झालेल्या आहेत. हे 2 भाऊ मैदानावरती इथे मात्र एक दहशत निर्माण करतायत घोटसई संघामध्ये. बॉलिंग मार्गवर सागर. हा चेंडू ड्राईव्ह करतायत. पहिली धाव वेगाने घेतली. फिल्डिंग खूप चांगली झाली. केवळ 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 47 धावा झालेल्या आहेत. टार्गेट अजूनही आपण बघितलं 27 धावा इथून विजयासाठी हव्यात. 74चं टार्गेट आहे. स्ट्राईकला छोटू. ओ हो हो, हा देखील गेलाय सीमा पार. या फटक्यामध्ये होतं वजन. धावा मिळतील अर्धा डझन. आपटीकर कुठल्या चक्कीचं पीठ खातात काय माहित. कालही आपटीच्या एका संघाने अशाच पद्धतीने बॅटिंग केली. येणारा प्रत्येक फलंदाज फक्त घणाघाती प्रहार करतोय. छोटू बरसतोय मैदानावरती. हा चेंडू जाऊ दिलाय. माहित आहे छोटूला वाईट बॉल वरती बॅट टाकणं खूप वाईट असतं. आणि इथे हा वाईट आल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती 54. 20 धावांची गरज आहे. काय जबरदस्त पलटवार. छोटू लढतोय सूरजच्या साथीला, संघर्ष करतोय. आणखीन एक धमाका. हा देखील एकदम फ्लॅट जमिनी समांतर
बघूया गेलाय बहुतेक सीमारेषेच्या बाहेर. चौकार, व्हॉट अ शॉट. वन 999 बैलाचे मालक अन्वेष भुबेरे, वजीर बैलाचे मालक अन्वेष भुबेरे यांचं आगमन. आणि बघा स्वागत षटकरने. शुभम या मैदानावरती फक्त फलंदाज नाही, हे वादळ नाही, सुनामी आलेली आहे. आणि गोडसे संघाचं विजयाचं स्वप्न उद्ध्वस्त करण्यासाठी आपण बघतायत. छोटूने इथे ठरवलंय, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. प्रत्येक बॉल सीमारेषे बाहेर जातोय. एकच डॉट फेस केलाय. एकूण धावा धावपलकावरती 64. 10 धावांची गरज आहे. हे लक्ष जणू का 74च नव्हतं, 24 धावांचं होतं. अशा पद्धतीने बॅटिंग मैदानावरती ड्राइव्ह केलाय. चेंडू गेला यावेळेस मात्र लॉंग ऑनच्या दिशेने. आणि पहिली सिंगल छोटूच्या बॅट मधून, अन्यथा चौकार षटकार हीच भाषा त्याची बॅट बोलत होती. अशा प्रकारे 3 षटक संपन्न होत आहे धावा धावपलकावरती. 65. 12 बॉल मध्ये केवळ 9 धावांची गरज. ही पार्टनरशिप किती धावांची आहे आम्हाला आमचे ऑनलाईन स्कोरर सांगतील. ही विक्रमी पार्टनरशिप आहे. 42 धावांची पार्टनरशिप. या पार्टनरशिप साठी टाळायला हरकत नाही. काय जबरदस्त पार्टनरशिप. 2 भाऊ मैदानावरती खेळतायत. असे कित्येक भाऊ आपण एका संघामध्ये खेळताना बघितलेले आहेत. आणि आता या मैदानावरती ही पार्टनरशिप 42 धावांची. बॉलिंग मार्कवर रवीचा चेंडू समोर खेळतायत. फिल्डर आहे त्या ठिकाणी. केवळ 1 धाव आणि एका धावेने धावसंख्या धावपलकावरती 66 धावा. 8 धावांची गरज आहे. येणारे चेंडू आता मात्र 11. मॅच होती कुठे आली कुठे. पहिल्या ओव्हर मध्ये 19 आल्या, दुसऱ्या ओव्हर मध्ये 20 आल्या. सागरला तब्बल 26 धावा कुटण्यात आल्या. आणि या मॅच मध्ये इम्प्रेस केला छोटूने. हो हा देखील जाईल का. आणि हो गेलाय सीमा पार. येतो षटकार. एक शेर आहे तो दुसरा 1.25 शेर. सूरज हे ऐकत नाही. त्याच्या बॅट मधूनही 4 षटकार आतापर्यंत आलेले आहेत. फ्लायटेड चेंडू होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. वाईड बॉलचा इशारा. वाईडने धावसंख्या धावपलकावरती 73. स्कोर इक्वल. धावांची बरोबरी. केवळ 1 धावेची गरज. हलक्या हाताने खेळून 1 धाव पूर्ण. आणि हा सामना जिंकलाय आई एकविरा आपटी संघाने. आणि बघा एकूण 9 चेंडू राखून व त्याचबरोबर एकूण 9 विकेट राखून हा सामना जिंकलाय. अभिनंदन आई एकविरा आपटी संघा. वेल प्लेड. 74 धावा चेस झाल्यात. नक्कीच हार्ड लक गोडसेई. बॅटिंग खूप चांगली झाली पण बॉलिंग मध्ये नक्कीच चांगली कामगिरी झाली नाही. पण मैदानावरती सूरज आणि शुभम या 2 भावांनी या मैदानावरती धावांचा अक्षरशः पाऊस पाडला. आणि शुभम उर्फ छोटूने मात्र काय जबरदस्त काही साकारली आहे. बघूया किती धावा केल्या. दोघांच्याही वैयक्तिक धावसंख्या किती आहेत. 34 धावा केल्या. चेंडू किती फेस केलेले आहेत. 9